शानू तू काढलं? वा, सापाचं पिल्लू आहे पण हे मेलेलं आहे. तर मंडळी छान असा आपला चॉकलेट केक तयार झालेला आहे. हॅलो हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी गडकर ब्लॉग. आम्ही नाही का, तर आमच्या इथे सकाळी सकाळी सुरू आहे इथे स्वच्छता अभियान. कारण 1 महिना घरी न राहण्याचा परिणाम, आणि हे सगळं यांच्यामुळे झालं, फक्त आणि फक्त यांच्यामुळे झालं. कारण हे ना, मी झाडांना पाणी टाकायला लावलं होतं यांना, तर हे काय करायचे, पाईपानी पाणी टाकायचे. याला फोर्स एवढा जास्त आहे की पूर्ण पाणी जे आहे ना ते असं बाहेर येते. हे बघा असे गड्डे पडलेले आहे कुंड्यांमध्ये. हे याची माती मी व्यवस्थित लेवलमध्ये करून घेतली, पण असं पूर्ण याच्यामधली पण, हे बघा या कुंड्यांमधली पण माती असं म्हणजे फोर्सफुली येते पाणी, आणि ते माती जे आहे पूर्ण बाहेर येते. आणि हे बघा कसं झालेलं आहे बेकार. मी म्हटलं आता हे तुम्हीच साफ करायचं, कारण की एवढ्या डबलचं काम नाही. कारण मेन म्हणजे ते माती पाहून माझा खूप जीव दुखत आहे, कारण की मी माती कशी गोळा करत आहे ना माझं मलाच माहीत आहे. इथून आणू दे तिथून आणू दे, म्हणजे मी याला त्याला सांगत असते की थोडीशी माती घेऊन या, थोडीशी माती घेऊन या, तर थोडी थोडी माती जमा करते. आणि हे पूर्ण माती माझी वाया घालवली तुम्ही. हां, पाईप लावू का? पहिले हे कचरा फेकायला लागेल ना, कचरा फेकून द्या आधी. का ग, पंखा काऊन नाही करत? पंखा ठीक आहे. गरम होते ना तिले. काय झालं शानूला ना, शानू जेव्हा सायकलनी पडली नव्हती का तेव्हा इथं लागलं होतं. आज पुन्हा आता तिला इथेच लागलेलं आहे, आणि इतकी जास्त कळ लागते ना त्याची, खूप जास्त. आणि हे सगळं पसारा कशी घेऊन बसली तू गादीवर शानू? बॉल आहे, सॉस आहे, हे आहे ते आहे. हां शानू हे तू काढलं? वाव, किती छान कृष्ण काढलं ग. अहो शानूजी बघा ना किती छान कृष्ण काढला. पाहिलं का तुम्ही? वाव, खरंच छान, मस्त, छान छान छान. इकडे बापरे, इकडे राम, सीता, लक्ष्मण सगळे देव काढलेले आहे. छान काढला कृष्ण शानू, व्हेरी गुड बेटा. पण रडली माझी शानू आज खूप, तिला लागलंच तसं जोरात, खूप जोरात. हा स्विमिंग लावून द्यायची आता वर्धेत गेल्यावर सगळेच क्लासेस. इथे काहीच नाही आहे. इथे ना थोडंसं आहे प्रॉब्लेम, क्लासेस लावायचा, डान्स क्लासेस, याचा त्याचा. लहान पोरांना कुठे बिझी ठेवायचा तो थोडासा प्रॉब्लेम आहे, आणि असेलही पण आम्हाला माहिती नाही आहे. तर ओळखीचं असं कोणी आहे नाही, तर म्हणून मग मी तिला, आणि तसंही आमचं गावाला इकडे तिकडे फिरणं चालू होतं, अधिक महिना असल्याकारणाने, त्यामुळे तर जास्तच. तर असं आहे. मग मंडळी स्वयंपाक वगैरे माझा व्हायचाच आहे, नाश्ता झालेला आहे आमचा सध्या तरी, बाकी तर व्हायचं आहे. अहो आज जेवणात काय खायचं आहे तुम्हाला? फुलकोबी म्हणलं, दुसरं काही खूप मोठी गोष्ट म्हणते की काय. टाकून द्या त्या पिशवीत. आता बिन पाहून काढला का तू कृष्ण तो? ठीक आहे, पण त्याची चार्जिंग नाही ना. कचरेवाल्याचा सुद्धा टायमिंग चेंज झालेला आहे. तो कधी येते तर माहिती नाही. आता शेजारी ते आहे ना तिकडल्या बिल्डिंगमध्ये, तर त्यांना विचारावं लागेल किती वाजता येते म्हणून कचरेवाला. इतक्यात कचरेवाल्याचं काही नाव निशाण नाही दिसत आहे. तिथे पाण्यानंच निघन हो. तुम्ही बाहेरून ते हे काढलं का? बाहेरून ते हां काही लावलेलं नाही आहे. सगळं पॅक करायला लागणार आहे संशोबाब आपल्याला, कारण की आता ना साप निघणं चालू झालेले आहे, आणि ते एक टेन्शन. कारण पहिले असं वाटायचं की भिंतीवर चढणार नाही, असं नाही तसं नाही, पण हे जे आहे ना, काय म्हणते, छर्रावालीच म्हणते ना, छर्रावाला जो प्लास्टर असते ना असं रेतीचं, यावर इझिली चढतात. आम्ही स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे मागच्या वेळेस.
तर तुम्ही पण पाहिला असेल तो ब्लॉग. तर भिंतीवर मस्त असा साप चढत होता, त्याच्यामुळे आता सगळं असं पॅक करून ठेवावं लागणार आहे. आणि आज पावसाचं असं काही वाटून नाही राहिलेलं आहे. ऊन आभाळ दोन्ही चालू आहे. बघू आता पाऊस येते की नाही. तर तसा थोडा थोडा रोजही पाऊस पडणं चालू आहे. असं विचार करत आहे की काहीतरी झाडं लावून द्या. तर झाली आहे इथली गॅलरी साफ. आणि बघू शकता पूर्ण कचरा, इतकं बेकार वाटत होतं ना मला, पण कसं सोबत पाहिजे होतं कोणीतरी करू लागायसाठी. तर पूर्ण साफसूफ झालेला आहे मस्त. आता इथं फक्त पाणी मारून घ्यायचं आहे. माती माती झाली आहे पूर्ण बाहेर. आणि आता इकडली तर गॅलरी झाली. आता पाठीमागची गॅलरी करायची आहे, कारण जसं समोर करून ठेवलेलं होतं तसंच पाठीमागे सुद्धा करून ठेवलेलं आहे. पूर्ण माती माती करून ठेवलेली आहे. तर हे सुद्धा साफ करून घ्यायचं आहे आता. तर मंडळी इकडली पण गॅलरी साफ झालेली आहे. आणि आता करते मी बाकीचे कामं. तर मंडळी झाले सगळे कामं आणि देवपूजा सुद्धा करून झाली. आणि आता आपला कुकर सुद्धा झालेला आहे. मी पटापट स्वयंपाक सुद्धा करून घेतला आणि बरं झालं मी स्वयंपाक पटकन करून घेतला, नाहीतर यांना तसंच राहावं लागलं असतं उपाशी. कोणीतरी पॉलिटिशियन येत आहे म्हणते आमच्या हॉस्पिटलमध्ये, त्याच्यामुळे हे गेले धावपळीमध्ये दवाखान्यामध्ये. आणि बरं झालं की मी पटकन भाजी फोडणी दिली, पोळ्या टाकून घेतल्या. कुकर तर व्हायचा होता, पण भाजी पोळी तरी खाऊन गेली म्हणून हे. आणि माझ्या चेहऱ्यावरून तर तुम्हाला वाटतच असेल की मला किती जोराची भूक लागलेली आहे. चेहरा माझा पूर्ण चिमून गेला, कारण की आता असं वाटत आहे कधी मी जेवण करतो आणि कधी नाही, कारण कामं पण तेवढेच झालेले आहे. आणि अजून भरपूर कामं व्हायचे आजचे ठरवल्याप्रमाणे, तर ते झाले पाहिजे. तर चला मंडळी पटकन मी आता वरण जे आहे ते गरम करून घेते आणि पटकन जेवण करायला घेते. ये लवकर ग. तर या मंडळी जेवण करायसाठी मस्त ठेचा घेतलेला आहे. फुलकोबीची भाजी, वरण, भात आणि पोळी. तर चला आता मी जेवण करून घेते आणि मग भेटते तुम्हाला. आता माझ्यापाशी नाही, यामध्ये माझ्या बाबांनी मागच्या वर्षी पाठवले होते तर बिया. तर सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्यापाशी एवढे बियाणे कशा कशाचे मी तुम्हाला दाखवते. छान पकड होतं. हे आहे भेंडीचं, त्यानंतर हे आहे वालाचं, आणि कशाचं आहे, अंगूरचं घेतलं होतं ना. हे कशाचं आहे तर समजून नाही राहिलं मला. हे कशाचं संशाने झाड लावून हे असं डाळची. हे एक आहे काकडीचं की कशाचं तरी आहे. काकडीचं आहे. मोबाईल चांगला बघा. आणि हे कोणचे अंगूरची घेतली होती ना. हे वांग्याचं बी आहे. आणि हे कोणचं आहे, अंगूरचं घेतलं होतं ना मम्मी तुने. हे कोवळ्याचं. होय, हे कोवळ्याचं. चला तर मग आता आपण याचे रोपं लावून घेऊया आणि मग नंतर झाड उगवले की मग याचं बरोबर रोपं सुद्धा व्यवस्थित लावू. थांब.
तरी शानूला म्हणत आहे इकडे तिकडे जाऊ नको, इकडे तिकडे जाऊ नको, कारण की आता असं मौसम आहे ना की कुठून काय निघून सांगता येत नाही. मला एकदम हे गोवा दिसलं. हे सापाचं पिल्लू आहे हे, पण हे मेलेलं आहे, जिवंत नाही आहे. याला मुंग्यांनी खाल्लेलं आहे. म्हणून मीला म्हणत आहे अगं बाई बरोबर पाऊल टाक. माझ्या मागे 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 करत आहे. चल. किती खतरनाक दिसत आहे पण. बापरे, कोणचा साप आहे तर माहिती नाही. मुंग्यांनी खाऊन पार मोकळा करून टाकला त्याला. असं असते शानू, म्हणून म्हणत असते मी तुला, समजलं का? तर झालेलं आहे. इकडे वाल लावलेला आहे, काही तिकडे लावलेला आहे. आता या बिया आहे त्या इकडे तर काही लावणं होत नाही, कारण इकडे आपल्याला पूर्ण असे फुलांचे वगैरे झाडं लावायचे आहे. आभाळ गडगडत आहे. जेमतेम आता बिया लावून झालेल्या आहे आणि यावर पाऊस जर पडला तर आणखीनच चांगला मस्त. असं असते. पकड, टाक हे आपल्या पॉलिथिनमध्ये टाक. राहू दे, जर आपल्या बिया चांगल्याने निघाल्या तर पुन्हा लावता येते. टाक. सो पकडे. तर झालेलं आहे. बिया वगैरे लावून वालाच्या लावल्या, काकडीच्या लावल्या, पुन्हा जेवढे होते तेवढे लावले. काही माहीतही नाही आहे, त्याचं पण लावून टाकलेलं आहे बी. तर लावून झालेला आहे. कोळं, भेंडी, शानूला माहिती आहे. कोळं, भेंडी आणि हे वांग्याचं आणि वालाचं. तर एवढं सर्व लावून झालेलं आहे. आता बसावं थोडा वेळ बाहेर. चांगलं वाटत आहे, बाहेरचं वातावरण चांगलं झालेलं आहे. पाऊस यायच्या आधी थोडा वेळ छान मस्त असं बसते. आणि म्हणून ना आता तुम्हाला दाखवलं ना, असं असते इथे ना. चांगल्या ठिकाणी पण काही असू शकतं आणि काड्या कचऱ्यात पण. बिया जेव्हा लावत होती ना मी, तेव्हा ना असं म्हणजे मला काही आवाजाला केस पटकन डचकल्यासारखं नाही का, असं करत करत बिया त्या लावून घेतलेल्या आहे. आता बघू कसं रोप निघते कसं नाही निघत. तर इकडे लावल्या. चला मग मंडळी, शानू मला हात धुवायला आता आणते का पाणी हात धुवायसाठी? धने टाकाव का काय विचार सुरू आहे माझा. हे कोणता प्राणी आहे? तुला माहिती आहे आपल्या इथं धने कुठे आहे? तर धने त्या डब्यात आहे ना. ओ वाव. आणते का? कोरिएंडर लावून टाकू आपण छान. काढी दे मला, काढी आणते का? एवढ्या काढीने केलं नाही, काहीच नाही भेटलं. काय करणार आहे? ना विळा आहे ना काही आहे ना काही आहे. एवढा मोठा गोटा. आज आहे बाजार, त्याच्यामुळे आमच्याकडे आवाज येत आहे ओरडाचा. वांगे घ्या, आलू घ्या, टमाटर घ्या. आणते का शानू? आणते का? आणते का? सांबार लावून आपण छान मस्त. आण आणि आणते. गोडची भाजी बघा किती लागलेली आहे आमच्याकडे. किती गोड निघालेली आहे, भरपूर गोड आहे. काहीतरी आहे. पाऊस नक्कीच चांगला जोरदार येणार आहे, कारण की सगळीकडून असा मेंढक्यांचा आवाज येऊन राहिलेला आहे. आणि असं म्हटलं जाते की मेंढक्यांचा आवाज येणं सुरू झाला की चांगला झमाझमाला पाऊस येणार. समजलं का शानू? हो. एवढीच टाकून देऊया. मला वाटते ते पालकचं बी असणार.
आजच्या पुरतं झालं मंडळी. आता हात धुते आणि बसते मस्त थंड्या हवेचा आस्वाद घेते. कारण की घरात खूप जास्त मम्मी मी उडत आहे. मम्मी नौटंकी ऍक्टिंग. छान वाटत आहे मस्त. वीज चमकली. काय माहिती गाडीचं आहे काय. बापरे शानू, आपल्याला आतमध्ये जावं लागतंय. पावसाचाच आवाज असू शकते हा. पक्षी बघा कसे उडत आहे. हो गेला आवाज, गेला आता. माझ्या डोक्यावर बसून गेले जिमने. तुझ्या डोक्यावर बसून गेली. अरे पुन्हा येत आहे आवाज. थोडा वेळ बाहेर बसली आणि एवढा जोराचा पाऊस सुरू झाला. मग घरात आली मी आणि शानूचं चालू झालं की मम्मी मला केक नाही करून देत का, नॅनोलाच करून देत होती का. मग तिला केक जाऊ दे म्हटलं, आपण आता केक करूनच द्यावं. केक करायला बसली आणि थोडा वेळ झाला तर लाईट गेली आणि मोबाईलसुद्धा चार्ज नाही. म्हटलं आता राहू जाऊ. मंडळींसोबत रेसिपी जी आहे ती नंतर शेअर करूया. आता केक तयार करून घेऊया. तर मंडळी छान असा आपला चॉकलेट केक तयार झालेला आहे. आणि आता मी फक्त वेट करत आहो का कधी थंड होणार आणि कधी आमच्या पोटात जाणार. तर फायनली मी किती दिवसाची माझी इच्छा होती की चॉकलेट केक करायचा म्हणून माझं बोलणं पण नाही सुचत आहे. आणि तो खूप मस्त असा झालेला आहे. हे बघू शकता, खूप छान झालेला आहे आणि स्मेल पण खूप छान येत आहे. सुगंध पण, सुवास खूप छान येत आहे. तर असा आहे केक तयार झालेला आहे. किती दिवस झाले केक करायचा आहे. आणि शानूची पण इच्छा होती ना. आज तर ती खूपच माझ्या मागे लागली होती की मम्मी तू नॅनूलाच करून देणार होती का, मला नव्हती देत का, असं तसं चालू होतं तिचं. तर केक तयार झालेला आहे आणि आता मी यांना पटकन कॉल करते आणि बोलवते केक खायसाठी. तर थंड झालेला आहे आणि बघा स्पंज बघा, हे बघा स्पंज. वाव खरंच. आता कसं झालं ना बघा, आता मी तुमच्यासोबत रेसिपी शेअर करत होती. काय झालं मग मी बाहेर जाऊन बसली. त्या बाहेर बसण्याच्या नादामध्ये मोबाईलमध्ये चार्जिंग किती आहे काय काही बघितलं नाही. मोबाईल चार्ज केला नाही मी, त्याच्यामुळे मोबाईलमध्ये चार्जिंग पण होती आणि मध्येच वारा झुनीमुळे लाईट गेलेली होती. मग अर्धीच रेसिपी काय शेअर करणार. मग आता नंतर कधी करणार, तुमच्यासाठी करणार. तर रेसिपी शेअर करायसाठी स्पेशली करणार चॉकलेट केक. तर चला यांना बोलवते टेस्ट करायसाठी की कसा झालेला आहे कसा नाही. आणि मेन म्हणजे शानूचा एक रिव्ह्यू घ्यायचा आहे, मम्मीला तिच्या केक जमलाय की नाही. तर चला. पकडा या. मंडळींनी बघितलेला आहे केक, तुम्ही बघा आता. वाव, लवली 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 केक. केक प्रॉपर केक झाला, चॉकलेट केक. अशी लुक लाईक द वाव. लुकिंग लाईक तो वाव. वाव 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 वाव. लुकिंग लाईक वाव. So beautiful. जस्ट वाव. Yes. Oh, cookie. छान वाटशील ना बेटा. वाव. स्पंज बघा, स्पंज बघा किती छान आहे. ऐकू. चला आता याला कट करूया. हा काही बिस्किटचा वगैरे केक नाही बरं का, हा प्रॉपर मैद्याचा केक आहे. आणि मेन म्हणजे हा एगलेस केक आहे.
तर मला तो म्हणजे अंडे मी खातच नाही, मला थोडंसं अंड्याचा इश्यू आहे, तर अंडे मी खातच नाही. थोडा थोडा घ्या तुम्ही. एक नंबर झाला मंडळी केक. चांगला झाला. क्रीम क्रीम पाहिजे ते ना, चॉकलेट हे तरी पाहिजे तो सिरप. तर मंडळी छानसं असं जेवण झाल्यानंतर फिरायला काही मिळालं नाही, कारण बाहेर मस्त असा पाऊस सुरू आहे, त्यामुळे काही फिरणं झालं नाही. पण रात्रीचं आता थोडंसं फिरणं पण अवॉइड करावं लागते. तुम्हाला मग अशी दाखवलं काय होतं, तर म्हणून मग आता रात्रीचं थोडंसं फिरणं वगैरे बंदच करावं लागते. आणि जास्त करून रात्रीचं थोडासा पाऊस असतोच, तर आज काही फिरलं नाही. तर चला मग मंडळी, बाहेर तर छान पाऊस येत आहेच आणि वातावरण पण मस्त थंड झालेलं आहे. तर आता येते कडाक्याची झोप मस्त. तर चला मग आता आजच्या ब्लॉगला इथेच एंड करते. याचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला कसं नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्स सर्कलमध्ये आणि तुमच्या फॅमिली सर्कलमध्ये तुम्ही शेअर करू शकता. आणि आपल्या चॅनलला आणखी पॉप्युलर करू शकता. तर त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड्स आणि नातेवाईकासोबत. तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर नक्की क्लिक करा. भेटू उद्या नवीन एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.